नमस्कार मित्रांनो, मी आबा शिंदे. आपण बघत आहात JNC सिटी न्यूज आणि कॅमेऱ्यावर आहे मयूर सांगुळे. आजचा विषय आपण मुद्दाम हा घेतलेला आहे की मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये की मराठा आरक्षण मिळवण्यासाठी काय करता येईल किंवा काय करायला पाहिजे. आणि म्हणून आता अलीकडे ह्या गेल्या 2-4 दिवसामध्ये 3 शब्द फार कानावर येत आहेत. एक म्हणजे मराठा आरक्षण, दुसरं सुप्रीम कोर्टाचं नाव आणि तिसरं हे म्हणजे इंदिरा साहनी खटला. त्याचबरोबर 102वी घटना दुरुस्ती हे सतत आपल्या कानावर पडतं आहे. मात्र या संदर्भामध्ये खरं म्हणजे जो आता सुप्रीम कोर्टानं ते आरक्षण रद्द ठरवलं आहे आणि राज्य सरकारने केलेला कायदा हा रद्दबातल ठरवलेला आहे. त्यामुळे साहजिकच खरं म्हणजे खूप मोठ्या मेहनतीने आणि सर्वस्व झोकून देऊन मराठा समाजाच्या तरुणांनी हा विषय लावून धरलेला होता. अगदी जवळजवळ 10-10 लाखांचे मोर्चे निघाले, 52 मोर्चे पूर्ण राज्यभरामध्ये निघाले आणि त्या मोर्चांमधनं मराठा तरुणांचा आक्रोश हा रस्त्यावर बघायला मिळाला. आणि साहजिकच या सर्व आक्रोशामुळे आणि या मोर्चांमुळे तत्कालीन सरकारला या मराठा आरक्षणाच्या विषयामध्ये लक्ष घालणं आणि त्या प्रक्रियेला सुरुवात करायला भाग पाडायला त्यांनी लावलं. म्हणजे सरकार हीच प्रक्रिया सुरू करण्यासाठी जे तर बाध्य झालं. हे खरं म्हणजे त्या सगळ्या मोर्चांचं आणि आरक्षण आंदोलनांचं सगळ्यात मोठं यश होतं. आणि मग तो कायदा तयार झाला, गायकवाड आयोग नेमला गेला. गायकवाड आयोगाच्या माध्यमातून तो आयोग सरकारनं स्वीकारला आणि मराठा आरक्षणाचा कायदा पास केला. नुसताच पास केला नाही तर तो हायकोर्टामध्ये, उच्च न्यायालयामध्ये तो टिकला देखील. इथपर्यंत ठीक होतं. आणि इथपर्यंत खरं म्हणजे मराठा समाजातील गरीब मराठा समाजातील जे तरुण आहेत त्यांना ही फलश्रुती झाल्याचा आनंद झालेला होता. मात्र पुढे ह्या कायद्याला सुप्रीम कोर्टामध्ये, सर्वोच्च न्यायालयामध्ये चॅलेंज करण्यात आलं आणि तिथे हा कायदा टिकू शकला नाही. आणि परिणामी माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा कायदा रद्दबातल ठरवलेला आहे. एखाद्या प्रकल्पावर किंवा महत्त्वाकांक्षी योजनेवर किंवा आंदोलनावर जीव ओतून काम करायचं आणि त्याची फलश्रुती दृष्टीपथात आलेली असताना आणि ह्याची फलश्रुती म्हणजे हे सगळं यशस्वी मिशन यशस्वी झाल्यानंतर आपल्या जीवनामधला विशेष करून मराठा तरुणांच्या भविष्य अंधकारमय दिसत असताना आणि वर्तमान खडतर भासत असताना ह्या आरक्षणाच्या माध्यमातून कुठेतरी आशेचा किरण दिसत होता. भविष्य कुठंतरी सुरक्षित वाटत होतं. मात्र हा कायदा रद्द झाल्यामुळे सर्वांना धक्का बसलेला आहे आणि ते स्वाभाविक आहे. या माध्यमातून एक झालं की मराठा समाजातील तरुणांचा विशेष करून जे आंदोलनाशी सगळे जोडलेले होते या सर्वांचे प्रचंड निराशा नैराश्य त्यांच्या वाट्याला आलं. नैराश्य आलं की त्यातनं वैफल्य येतं आणि वैफल्य आलं की मग त्यातनं उद्विग्नता वाढते. उद्विग्नता वाढली की विवेक कुठेतरी कमी होत जातो आणि विवेक कमी झाला की अविवेक त्याची जागा घेतो आणि मग कुठेतरी असामाजिक कृत्याला सुरुवात होते किंवा ती नकळत होते, अनाहूतपणे होते. त्याचबरोबर काही मंडळी या सर्व परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी टपून बसलेली असतात. ते सुद्धा याला खतपाणी घालण्याचं काम करतात. या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे तशीच उद्विग्न आणि नैराश्याने वैफल्यग्रस्त मराठा तरुणांची अवस्था झालेली आहे आणि त्यामुळे या परिस्थितीचा गैरफायदा घेण्यासाठी बरेच लोक चिथावणीखोर त्यांना जे तर सल्ले देत आहेत. मित्रो, खरं म्हणजे आरक्षणाचा विषय कायदा रद्द झाला इथे हा विषय संपला का? नाही. सुप्रीम कोर्टासमोर जे प्रकरण आलेलं होतं ते प्रकरण तिथे संपलेलं आहे. मात्र आरक्षणाचे मार्ग अजूनही खुले आहेत. फक्त एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की त्या गोष्टीकडे आता लक्ष केंद्रित केलं पाहिजे की यापुढे आरक्षण मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे आणि ते कशा पद्धतीनं केलं पाहिजे. मग इथून पुढे आता आंदोलनं करण्याची गरज आहे का? तर मी म्हणेन अजिबात आंदोलनं करण्याची गरज नाही. कदाचित माझ्या मताशी तुम्ही सहमत होणार नाही, पण तुम्हाला मी पुन्हा सांगतो की हे आंदोलन कुठपर्यंत आपल्याला आवश्यक होतं की या शासकीय यंत्रणेला, राज्य सरकारांना किंवा जे कोणी सरकारी संवैधानिक ज्या संस्था आहेत त्यांना ह्या आरक्षणाची प्रक्रिया सुरू करण्यासाठी, त्यांच्यावर दबाव निर्माण करण्यासाठी आंदोलनं आवश्यक होती. ते आपण केलेलं आहे आणि ती प्रक्रिया सुरू झालेली आहे.
आता हा सगळा पूर्ण न्यायालयीन प्रक्रियेमध्ये हे प्रकरण गेलेलं आहे. त्यामुळे आता आपल्याला न्यायालयाचीच आणि कायदेशीरच लढाई लढावी लागणार आहे. मग कायदेशीर लढाई लढण्यासाठी आम्ही जर पुन्हा आंदोलनं केली किंवा आम्ही वेगवेगळे रस्त्यावर येऊन आंदोलनं केली तर त्याचा न्यायालयावर काहीही परिणाम होत नाही. न्यायालय मग ते कुठले असो, अगदी सेशन कोर्टापासून तर सर्वोच्च न्यायालयापर्यंत, न्यायालय हे कुठल्याही प्रकरणाचा निवाडा करत असताना त्यांच्यासमोर जे पुरावे आलेले आहेत, कायदेशीर बाबी त्याच्या तपासल्या जातात आणि कायद्याच्याच दृष्टीने कायद्याच्या चौकटीत राहून न्यायालय त्याचा निवाडा करतं. राहिला प्रश्न सर्वोच्च न्यायालयाचा. सर्वोच्च न्यायालयाची मुळात जबाबदारी किंवा त्याची कार्यपद्धतीच ही आहे की जी काही प्रकरणं त्यांच्यासमोर येतात ती घटनेच्या चौकटीत आहे का, घटनेची व्याख्या काय आहे, घटनेच्या व्याख्येमध्ये ते बसतात का, एवढंच फक्त सर्वोच्च न्यायालय तपासतं आणि त्याच्यावर निवाडा करतं. आणि म्हणून मी म्हटलं आहे की या 365 पानाच्या निकालाकडे आपण जे तर आता आपल्या समाजातील जी तज्ज्ञ मंडळी आहे, कायदेशीर तज्ज्ञ मंडळी आहेत आणि विशेष करून ह्या चळवळीचे जे धुरीण आहेत, मग ते समन्वयक असतील किंवा ह्या सगळ्या मराठा आंदोलनाचे जे कोणी नेतृत्व करणारी मंडळी आहे, यांनी आता एकत्र बसून कायदेशीर लोकांशी त्या चर्चा करून, नुसती चर्चाच नाही तर हे आरक्षण हा कायदा का फेटाळला गेला याच्या कायदेशीर बाबी आपण तपासल्या पाहिजे. तपासत असताना या आपण निकालाकडे जर बघितलं तर या निकालामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट त्यांनी सांगितली की गायकवाड आयोगाने जी एक्स्ट्रा ऑर्डिनरी आणि एक्सक्लुझिव्ह कंडिशन मराठा समाजाची त्यामध्ये विशद केलेली होती ती त्यांना ती योग्य वाटली नाही किंवा बा मराठा समाज एक्स्ट्रा ऑर्डिनरी आणि एक्सक्लुझिव्ह सिच्युएशनमध्ये आहे हे जे गायकवाड अहवालामध्ये आयोगाच्या अहवालामध्ये जे नमूद केलेलं होतं त्याचे पुरावे किंवा ते सगळं त्यांना सुप्रीम कोर्ट त्याच्याशी सहमत झालं नाही एक. आणि दुसरी गोष्ट की जोपर्यंत एक्स्ट्रा ऑर्डिनरी आणि एक्सक्लुझिव्ह अशा पद्धतीचं सिच्युएशन क्रिएट होत नाही, सर्कमस्टान्सेस क्रिएट होत नाहीत, तोपर्यंत इंदिरा साहानी विरुद्ध सरकार या खटल्याचा जो लागलेला निकाल आहे आणि त्यामध्ये आरक्षणाची मर्यादा ही 50% घातलेली आहे. ही 50% मर्यादा ओलांडता येत नाही. इंदिरा साहानीच्या खटल्यामध्ये सुद्धा सुप्रीम कोर्टाने निर्णय देत असताना हेच सांगितलं की 50%च्या वर आरक्षण जाता कामा नये. मात्र एखादा समाज, एखादा प्रवर्ग, एखाद्या प्रवर्गातील काही जाती जर एक्स्ट्रा ऑर्डिनरी आणि एक्सक्लुझिव्ह अशा जर सिच्युएशनमध्ये असेल तर हे 50%च्या आरक्षणाची मर्यादा पुढे नेता येऊ शकते. म्हणजे इथेच खरी आपल्याला आरक्षण आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी इथे आपल्याला कायदेशीर तरतूद आहे. म्हणून मी म्हटलं की आता जे कोणी समाजाचे आपले आंदोलनाचे सगळे काही नेतृत्व करणारे आहेत ही मंडळी आणि कायदेशीर मंडळी, ह्या कायदेशीर मंडळींनी या कायद्याचा अभ्यास करून या कायद्याच्या तरतुदीमध्ये मराठा समाज कसा बसतो, कारण गायकवाड आयोगाच्या माध्यमातून मराठा समाजाची सध्याची परिस्थिती आर्थिक परिदृष्ट्या कशी त्यांची परिस्थिती हालाकीची होत गेली आणि आता त्या कोणत्या परिस्थितीमध्ये आहे यासाठी लागणारे शेतकरी, शेतमजूर यांच्या संदर्भातलं काही सर्वेक्षण करण्यात आलेलं नाही आहे. आणि म्हणून हा सगळा पूर्ण डाटा कलेक्ट करायला लागणार आहे आणि डाटा कलेक्ट करून, कारण काय आहे की आरक्षण कुठल्या जातीला नाही आहे. घटनेनं जे आम्हाला आरक्षण दिलेलं आहे ते कुठल्या जातीला दिलेलं नाही. घटनेमध्ये जी आरक्षणाची तरतूद आहे ती 3 प्रवर्गांसाठी आहे. एक मागासवर्गीय, दुसरे तुमचे SC ST शेड्यूल ट्राईब आणि इतर मागासवर्गीय असे प्रवर्ग आहे. मग त्या प्रवर्गामध्ये कुठल्या जातीला समावेश करायचा, कुठल्या जातीला त्यातनं ओमिट करायचं हे अधिकार त्या राज्य सरकारला किंवा राज्य सरकारने त्याचा प्रस्ताव पाठवून त्या आयोगाकडे जे कमिशन आहेत ह्या कमिशनकडे ते पाठवायला लागते आणि मग त्या कमिशननी ते रिकमेंड करून राष्ट्रपतीकडे पाठवायचं आणि राष्ट्रपतीनं त्यावर मग अध्यादेश काढल्यानंतर सुप्रीम कोर्ट त्याची व्हॅलिडिटी हे घटनेच्या चौकटीत आहे का नाही याची तपासणी करतं आणि मग सुप्रीम कोर्ट त्याला अप्रूव्हल देतं. म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो की आता आम्हाला रस्त्यावर उतरून किंवा कोण्या आमदार खासदाराच्या मागे लागण्याची काहीच आवश्यकता नाही. मी तर म्हणेन की कुठल्याही राज्यकर्त्यांच्या किंवा राजकारण्यांच्या आम्ही मिनतवाऱ्या करण्याची गरजच नाही आहे. आता आम्हाला ही लढाई कायदेशीरच लढली पाहिजे. कायद्यामध्ये जी तरतूद आहे की बा एक्स्ट्रा ऑर्डिनरी आणि एक्सक्लुझिव्ह अशा सिच्युएशनमध्ये हा मराठा समाज आहे एवढं आम्हाला प्रूव्ह करायचं आहे. ते प्रूव्ह करण्यासाठी लागणारा सगळा डाटा कलेक्ट करून हेचं मग आम्ही राज्य सरकारला त्यासाठी जे तर बाध्य करून राज्य सरकारने मग हा प्रस्ताव आयोगाकडे पाठवायचा.
जे की नॅशनल आयोग आहेत, मागासवर्गीयांसाठीचा जो राष्ट्रीय आयोग आहे त्या आयोगाच्या अखत्यारीमध्ये ही बाब आहे. यावर राष्ट्रपती किंवा पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री कुणीही निर्णय घेऊ शकत नाही. आता इथे प्रश्न येतो तो 102व्या घटनादुरुस्तीचा. 102वी घटनादुरुस्ती जी झालेली होती, या घटनादुरुस्तीचा संबंध कुठे आहे? तर या घटनेचा संबंध असा आहे की जे मागासवर्गीय SC STसाठी जे राष्ट्रीय आयोग होता त्याचप्रमाणे OBCसाठी सुद्धा हा राष्ट्रीय आयोग असला पाहिजे आणि या आरक्षणामध्ये काहीही फेरबदल करायचे असतील तर तो अधिकार हा त्या राष्ट्रीय आयोगाकडे असला पाहिजे, अशा प्रकारची ती घटनादुरुस्ती होती. म्हणजे या घटनादुरुस्तीने राज्य सरकारचे अधिकार नाकारलेले आहेत वगैरे वगैरे असं म्हणून हे म्हणणं म्हणजे केंद्रावर ढकलणं, केंद्रानं राज्यावर ढकलणं अशातला भाग आहे. मित्रो, आता खरं पुन्हा मी ते सांगतो की कायदेशीर बाब आपण कायदेशीर सगळे बारकावे आपण लक्षात घेतले पाहिजे. आणि ही सगळी जबाबदारी पुन्हा मी सांगेन की या आंदोलनाचे जे समन्वयक आणि जे आंदोलनचे प्रतिनिधी करणारी किंवा ते आंदोलन हाताळणारी जी मंडळी आहे या मंडळींना यावर विचार करणं गरजेचं आहे. नाहीतर मग पुन्हा एकदा आमची युवाशक्ती विनाकारण चुकीच्या दिशेनं जाईल आणि जर भरकटत गेले, याच्यातनं जर काही चुकीचं घडलं तर पुन्हा आमच्या मराठा तरुणांचं भवितव्य अंधकारमय होईल. आता राहिला प्रश्न की त्या घटनादुरुस्ती 102वी घटनादुरुस्ती, ती घटनादुरुस्ती जेव्हा केंद्रानं केली त्यावेळेस 2/3 बहुमतानं तो घटनादुरुस्ती जी आहे तर मान्य करण्यात आली होती. आणि त्यावेळेस काही त्या तत्कालीन सरकार म्हणजे भाजपच्या सरकारकडे 2/3 बहुमत नव्हतं. याचाच अर्थ आता जे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा जेवढे काही विरोधी पक्ष आहेत या सगळ्यांनी त्याला समर्थन दिलेलं होतं एकमुखानं. ते का दिलं होतं? त्यांचा त्याच्यामध्ये राजकीय स्वार्थ होता की हे OBCच्या संदर्भामधलं अमेंडमेंट आहे आणि याला आपण जर विरोध केला तर OBC समाज आपल्यापासून दूर जाईल, त्यांची नाराजी पत्करावी लागेल, म्हणून या सर्वांनी त्याला जे तर मान्यता दिली. मग आता जे अशोक चव्हाण म्हणत आहेत की बुवा फडणवीस सरकारने आम्हाला अंधारात ठेवलं, 102वी घटनादुरुस्तीच्यानुसार तो राज्य सरकारला अधिकार नव्हता. मग तुम्हाला माहीत नव्हतं का? 102वी घटनादुरुस्ती झालेली तुम्हाला माहिती आहे, त्यात काय तरतुदी त्या तुम्हाला माहिती आहेत. मग ही वेळ मारून उगीचच मराठा समाजाची दिशाभूल करण्याचा कार्यक्रम चालू आहे. पुन्हा मी सांगतो की या संदर्भामध्ये मुख्यमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती काहीच करू शकणार नाहीत. फक्त एक्स्ट्राऑर्डिनरी आणि एक्सक्लुझिव्ह कंडिशनमध्ये मराठा समाज आहे हे आपल्याला मागासवर्ग आयोगाला पटवून द्यावं लागेल आणि ते राज्य सरकारने त्यांना ते कन्व्हिन्स करायचं आहे. ते कन्व्हिन्स केल्यानंतर मग आयोग राष्ट्रपतींकडे शिफारस करेल आणि राष्ट्रपतींनी कायदा पास केल्यानंतर, ऑर्डिनन्स काढल्यानंतर ते सुप्रीम कोर्ट त्याची व्हॅलिडिटी चेक करेल, कायदेशीर व्हॅलिडिटी, आणि नंतर हा कायदा अशा पद्धतीनं होऊ शकतो. आणि म्हणून ही सगळी राजकीय मंडळी किंवा राज्यकर्ते आमच्या मराठा तरुणांचं आणि मराठा समाजाचं दिशाभूल करण्याचं काम करत आहेत. आणि मुख्यमंत्र्यांनी तर माझं असं स्पष्ट मत आहे की तो निकाल 365 पानांचा निकालच वाचलेला नाही आहे किंवा त्यांचे जे कोणी कायदेशीर सल्लागार आहेत त्या कायदेशीर सल्लागारांनी त्यांना तो समजावून सांगितलेला नाही आहे. कारण तसं असतं तर परवाच्या फेसबुक लाईव्हमध्ये ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री बोलले की मी आता पंतप्रधानांना पत्र लिहिणार आहे, मी हात जोडतो, पाया पडतो, लोटांगण घालतो, कशासाठी नाटकं करता? ह्या सगळ्या नौटंक्या करून कशाला तुम्ही समाजाची दिशाभूल करताय? ह्या अशा पद्धतीनं काय तो कायदा होणार आहे का? तो होणार नाही हे तुम्हालाही माहिती आहे. मग का तुम्ही अशा पद्धतीनं या समाजाचं जे तर दिशाभूल करण्याचं काम करताय? म्हणून मित्रहो, पुन्हा एकदा माझं कळकळीची विनंती राहील की आपण ही लढाई कायदेशीरच लढायची आहे. कायद्याच्यापर्यंत नेण्याची प्रक्रिया आपण केली आहे. गेल्या आंदोलनाच्या वेळेस आपण जे मोर्चे काढले लाखांचे, त्यामुळे ही प्रक्रिया सुरू झाली. आता कायदेशीर पेच आहे, कायदेशीर पेच दूर करता येऊ शकतात. सुप्रीम कोर्टाच्या निकालानं आरक्षणाचा विषय संपलेला नाही, ऑप्शन्स ओपन आहेत. फक्त आपण त्या कायद्यामध्ये आपण कसे बसू शकतो किंवा त्या कायद्याच्या चौकटीत आपण कसे, अशी मांडणी आपल्याला करायला लागणार आहे. आणि म्हणून आता आमच्या मराठा समाजाचे जे आंदोलनाचे नेतृत्व करणार आहेत त्यांची ही मोठी जबाबदारी आहे की त्यांची ही कसोटी आहे, त्या कसोटीला त्यांनी उतरायचं आहे. राज्य सरकार त्या कसोटीला उतरलं नाही आणि आता गायकवाड आयोगाचा जो काही अहवाल होता किंवा गायकवाड आयोग हा आता रद्दीत जमा झालेला आहे. सुप्रीम कोर्टानं तो आयोगच नाकारलेला आहे. त्यामुळे त्यात जे काही सर्वेक्षण झालेलं होतं ते आता आपल्या काही कामाचं नाही आहे. नव्यानं सगळं सर्वेक्षण करायला लागेल, आपल्या लेव्हलवर करायला लागेल. आणि ही जी परिस्थिती आहे की ठीक आहे. आणि गंमत अशी झाली मित्र की आमच्याकडे नेतृत्वाचाही अभाव आहेच, त्याच्यामुळे तर हे झालं. नाहीतर हे आरक्षण आम्हाला केव्हाच मिळालं असतं. पंजाबराव देशमुख
ज्यावेळी हे सगळ्या आरक्षणाचा विषय चालू होता त्यावेळेस पंजाबराव देशमुख एक दिवस अचानक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे गेले, कारण आंबेडकरांचे आणि पंजाबराव देशमुखांचे खूप चांगले संबंध होते. विशेष करून अस्पृश्यांना मंदिरामध्ये प्रवेश देण्याची जी भूमिका आंबेडकरांनी घेतली होती त्या भूमिकेचं समर्थन पंजाबरावांनी केलेलं होतं. आणि म्हणून पंजाबराव देशमुख आंबेडकरांकडे गेले आणि त्यांनी सांगितलं की बाबा शेतकरी शेतमजूर यांच्या मुलांनासुद्धा शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यामध्ये आरक्षण मिळालं पाहिजे, त्यामुळे याच्यासाठी तरतूद केली पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्रातला मराठा समाज हा कुणबीमध्ये वर्गवारी करून त्यांना OBCमध्ये तुम्ही समाविष्ट करा आणि मग त्यांना ते फायदे मिळतील. हे जेव्हा त्यांनी सांगितलं आंबेडकरांनी ते स्वीकारलं. मात्र आमच्या मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी आणि शेतकऱ्यांच्या नेत्यांनी हे सपशेल नाकारलं. त्यांचं म्हणणं होतं की आम्ही श्रीमंत शेतकरी आहोत आणि आम्ही कशाला हे मागासवर्गीयामध्ये आम्हाला कशासाठी ढकलतं, आम्हाला ते मान्य नाही. आणि मग विदर्भातले शेतकरी सगळे मराठा समाजातील शेतकरी हे सगळे कुणबी म्हणून ओळखले गेले. आणि जसं मी सांगितलं की आरक्षण प्रवर्गाला असतं, इतर मागासवर्गीयामध्ये कुणबी समाजाचा समावेश करण्यात आला आणि कुणबी समाजाला आरक्षणाच्या सगळ्या सोयी मिळाल्या. विदर्भातल्या लोकांना मिळाल्या, त्या आम्हालाही मिळाल्या असत्या, परंतु आमच्याकडचे नेते किंवा आमचं नेतृत्व तेवढं दूरदर्शी नव्हतं किंवा द्रष्ट नेतृत्व नव्हतं. म्हणून आज आमच्यावर ही संघर्ष करण्याची पाळी आलेली आहे. पुन्हा एकदा सांगेन की आता आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची गरज नाही. आता आम्हाला कायदेशीर लढाई लढायची आहे. कायदेशीर आमचं सगळं म्हणणं किंवा याची मांडणी ही पक्की करायला लागेल आणि मग मागासवर्गीय आयोगासमोर जाऊन इतर मागासवर्गीय आयोगासमोर जाऊन ते आम्हाला रिप्रेझेंट करायला लागेल. अर्थात राज्य शासनाच्या मार्फत तो प्रस्ताव जाईल आणि मग त्यांच्याकडनं राष्ट्रपतीकडे जाईल आणि सुप्रीम कोर्टाकडे पुन्हा तो विषय येईल. जेव्हा सुप्रीम कोर्टाकडे येईल त्यावेळेस पुन्हा हा विषय तिथे टिकला पाहिजे. तशा दृष्टीनं कायदेशीर पूर्ण बंदोबस्त करून याच्यावर आता आपली बुद्धी खर्च करणं आवश्यक आहे. ह्या सगळ्या कायदेशीर बाबीवर आपलं लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. आणि असं केलं तर मराठा आरक्षण हे मिळाल्याशिवाय राहणार नाही. कायदेशीरदृष्ट्या फक्त आम्ही तिथे टिकलं पाहिजे एवढंच मला सांगायचं होतं की मराठा आरक्षण हा विषय संपलेला नाही, त्याचे पर्याय आजही खुले आहेत, बशर्त आम्ही ते कायद्याच्या चौकटीत बसवून आणि त्याला कायदेशीर सुप्रीम कोर्टासमोर ते कसं टिकेल त्यासाठी लागणारा सगळा डाटा कलेक्ट करणं हे महत्त्वाचं आहे. म्हणून पुन्हा एकदा या आंदोलनाच्या नेतृत्वाला, समन्वयकांना माझी नम्र विनंती असेल की मराठा समाजाच्या तरुणांचं भवितव्य अंधकार होणार नाही याची जबाबदारी आता तुमची आहे. म्हणून इथून पुढे आंदोलनाची दिशा ठरवत असताना कायदेशीर ही सगळी मांडणी करणे हीच त्याची दिशा असली पाहिजे, ना की रस्त्यावर उतरून किंवा पुणे आमदार खासदारांचा विरोध करून काही त्याची गरज नाही असं मला वाटतं. असं मला स्पष्ट माझं मत आहे. आपण ती लढाई कायदेशीर लढूयात आणि मराठा आरक्षण नक्कीच आपण मान्य करून घेऊयात. या सर्वांसाठी संपूर्ण मराठा समाजाच्या तरुणांना आणि या आंदोलनाच्या धुरीणांना माझ्या वतीनं वैयक्तिक आणि आमच्या JNC सिटी न्यूजच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.